कारण कोकणात शिंदे गटाचे रामदास कदम आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये जुंपली। कुचकामी मंत्री असल्याची टीका रामदास कदमांनी केल्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण भडकलेत। युतीचा धर्म पाळण्याची जबाबदारी केवळ भाजपची नव्हे तर सगळ्यांचीच आहे, त्यामुळे सौजन्य सोडून वाईट पद्धतीने वागण्याची माझीही तयारी असल्याचा इशारा चव्हाणांनी कदमांना दिलाय। त्यावर पुन्हा कदमांनी चव्हाणांवर प्रतिहल्ला केला। शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे। तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत, अनेक ब्रिजेस झाले नाहीत। जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्ड्यामध्ये सगळे रस्ते आहेत, रस्ताच नाही आहे अशी अवस्था आहे। तर नुसती पाहणी नको आहे कशासाठी? खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे। हा कुचकामी मंत्री आहे, मी डायरेक्ट सांगतोय आज। युती धर्म पाळण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण याचा नाही, युती धर्म पाळण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो। जशास तसं उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण हा समर्थ आहे। भारतीय जनता पार्टी म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे, परंतु जर मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे। त्यांनी कधी ते सांगावं। काहीच कोकणासाठी केलं नाही आणि मोठमोठ्या हुशाऱ्या करत असाल तर चालणार नाही। ते उद्धवजी होते, त्यांनी त्यांना फार महत्त्व दिलं, आता कोण महत्त्व देणारे राहिले नाहीत, विसरून जा आता ते सगळं। हा थोबाडफोडाच्या गोष्टी करतोय, म्हणजे जसं काय याला पागल कुत्र्याने चावलंय, हा मेंटल झालाय असं वक्तव्य त्याचं चाललंय। त्याला मी एवढंच उत्तर देईन, थोबाडफोडाच्या गोष्टी तू काय करतोस बाबा? भोकणेवाला कुत्ता नाही काढताय, मला जी कल्पना आहे। आम्ही या सगळ्यातून गेलोय, कुणावरती आपण काय बोलतो भान ठेवलं पाहिजे।